दरम्यान उपमुख्यमंत्री पदाच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही असं सांगण्यात येत आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती जय महाराष्ट्रला दिलेली आहे। लवकरच अजित पवार यांच्या रिकाम्या जागी कोणाला नेमायचं याचा एक अधिकृत प्रस्ताव हा पाठवला जाईल। रोहन कदम आपले सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पटकन रोहन, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। याची कल्पना आहे की अद्याप तरी अधिकृत प्रस्ताव गेलेला नाही, मात्र लवकरच तशा प्रकारच्या हालचाली होऊ शकतील। जर समजा तशा हालचाली झाल्या तर संभाव्य गटनेता म्हणून कोणाची नावे पुढे येतात? खरं तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आता उद्यापासून आणि निश्चितपणाने आजपासून देखील सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। कारण का उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा कार्यभार जो आहे ते सांभाळत होते। अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, त्यामुळे निश्चितपणाने त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा अजितराव पवार यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे। तशा प्रकारच्या चर्चा अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये देखील सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि आणखीन काही नावं देखील सध्याच्या घडीला समोर येत आहेत। कारण का काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांची भेट प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी घेतलेली होती। ही सांत्वनपर जरी भेट असली तरी यामध्ये काही राजकीय चर्चा झाली आहे का हे जरी अजून समजत नसलं 100% रोहन, एक मुद्दा इथे पटकन असा उपस्थित राहतो की संभाव्य नावांमध्ये कोणाकोणाची नाव आहेत। जर समजा सुनेत्रा अजित पवार हे नाव स्वीकारायचं नसेल तर पर्याय कोणी आहे का? खरं तर दोन राष्ट्रवादी मागील काही दिवसांपासून एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजित पवारांनीच यासाठी पाऊल टाकलं होतं। त्यामुळे जर का अर्थ खातं द्यायचं असेल तर अनुभवी व्यक्ती हवा आणि त्यासाठी जयंत पाटलांचं नाव या सगळ्यामध्ये चर्चेत आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर जयंत पाटलांच्या खांद्यावरती राष्ट्रवादीकडून जे आहे ते अर्थ खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। निश्चितपणाने उपमुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी दिली जाऊ शकते। शेवट हा निर्णय जो आहे तो आता सुनेत्रा पवार घेणार आहेत, शरद पवार साहेब घेणार आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित बसून या सगळ्यावरती चर्चा देखील केली जाऊ शकते। परंतु अजून दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियांवरचा संपलेला नाही। कारण का नुकतंच अजित पवार अनंतात विलीन झालेले आहेत। या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी अजून वेळ आहे, परंतु ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। एकतर सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार आहेत, त्या जर का राज्यामध्ये यायला तयार असल्या, इच्छुक असल्या तर निश्चितपणाने त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली जाऊ शकते। अन्यथा जयंत पाटलांचं नाव देखील या सगळ्यामध्ये अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद रोहन या सगळ्या तपशिलाच्यासाठी।